डोंबिवली, ठाणे, कल्याण इथून निघून इगतपुरी आणि सिन्नर मार्गे सोनेवाडी या गावात पोहोचायचं। हनुमान मंदिराजवळच एक प्राथमिक शाळा आहे आणि इथूनच सुरुवात होते आपल्या चढाईला। जय शिवराय मित्रांनो, महावीर जैन श्रीमंतराजे। आणि आता आमच्या मागे जो गड आहे सोनेगड नाव आहे, सोनेवाडी हे बेस आहे याचा। हा आजूबाजूचा परिसर, समोर एक प्राथमिक शाळा आहे, इथे आपण गाडी वगैरे पार्क करू शकता। इथे दर्ग्यावाजा काही दिसतंय आणि समोर दिसणारा हा सोनगड आणि त्याच्या मागे आहे पर्वतगड। आता ठीक दुपारचे सकाळचे 10:30 वाजलेत, पण दुपार झाल्यासारखी वाटते आज तरी। जय शिवराय। सोनगड म्हणजे पर्वतगडाचा जोडापो आणि साधारणतः आकारमानावरून हा किल्ला टेहळणीसाठी वापरात येण्यात असावा असं वाटतं। शेवटचा टप्पा, पाताळात कोरलेल्या पायऱ्या आहेत इकडे। मार्च महिना पहिला आठवडा, त्यामुळे सगळीकडे शुष्क निसर्ग आहे, पण या उन्हात जाण्यात सुद्धा एक वेगळीच मजा आहे। महा दरवाजाची वास आहे, ही तटबंदी, ही इथे दरवाजा, इथे महादरवाजा असणार। पाण्याचं टाका, घराचा पहिला दरवाजा ओलांडल्यानंतर लगेच उजव्या बाजूला आणि पुढची वाट। 11:15 वाजले आणि गडमाथ्यावर पोहोचलो आम्ही। संपला ना, झेंडा बुरुज असेल तो टाकेवर जातो पुढे। मंदिरामागचे मोठं गटार खाली टाकलं, इथे कसं पाणी अजून कदाचित अर्धवट असेल। गडमाथ्यावर पोहोचल्यावर ते लागणारं मंदिर, दगडी दिवा, हे काय कळत नाही, कदाचित कासव। आज टेंट टाकून झोपलो असतो, त्यांची पण गरज नाही, दरवाजा बंद केला तर बंद केला तर हरि
बाळा नाव काय तुझं? पंकज पंकज. पूर्ण नाव सांग. पंकज मारुती गदाळे. पंकज मारुती गदाळे. मित्रांनो हा छोटा पोरगा आहे, बाजूला पर्वतगड आहे. आम्ही त्या 4-5 लोकांना विचारलं, त्यांना काय माहिती नव्हती, पण ह्या बारक्याला आहे त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला माहिती दिली. चांगलं आहे, व्हेरी गुड. गडाचा इतिहास काही कळला नाही. नाशिकपासून जवळ असणारी ही जोडगड, सोनगड आणि पर्वतगड. निश्चित पहा मित्रांनो. जय शिवराय. श्रीमंत राजे ग्रुप.